यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीनिमित्त आज संध्याकाळी पुन्हा एका व्यासपीठावर दिसतील। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येतो। यंदा मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे। हा सोहळा आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर सुरू होईल। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यामधल्या संभाव्य युतीची चर्चा सध्या सुरू आहे। त्याचवेळी दिवाळीच्या निमित्ताने ठाकरे बंधूंची छायाचित्र असलेले आकाश कंदील मुंबईतल्या दादर या मध्यवर्ती परिसरामध्ये पाहायला मिळतात। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव आणि राज तसंच आदित्य आणि अमित या ठाकरे बंधूंची छायाचित्रही कंदिलावर पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या विविध परिसरामध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या आकाश कंदिलांवर ठाकरे बंधूंची ही छायाचित्र आहेत। पण दिवाळीनिमित्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचेच नाही तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचेही आकाश कंदील ठिकठिकाणी लागलेले आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युतीची चर्चा जोर धरू लागली आहे आणि त्यामुळे आतापर्यंत आपण ठाकरे बंधूंचे बॅनर्स ठिकठिकाणी बघितले आणि आता दिवाळीच्या निमित्तानं हेच ठाकरे बंधू आकाश कंदीलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मी दादरच्या गोखले रोडवर आहे आणि गोखले रोडवर आपण बघतो एक मोठं आकाश कंदील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या आकाश कंदीलवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे पाहायला मिळतात, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत आणि दुसऱ्या बाजूने अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। त्यामुळे युतीची जी घोषणा आहे ती अधिकृतरित्या जरी झाली नसली तरी ज्या प्रकारे भेटीगाठी ठाकरे बंधूंच्या वाढलेल्या आहेत ते पाहता लवकरच ही घोषणा होईल आणि त्यामुळेच आपण बघतोय इथे मोठे आकाश कंदील आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। फक्त ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचे एकत्रित आकाश कंदील नाही तर पुढे आपण बघतोय मनसेचे काही आकाश कंदील आहेत, त्यासोबतच त्याच्या पुढे आपण बघितलं शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा आकाश कंदील आहेत आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या आकाश कंदीलच्या माध्यमातून एक प्रचार केला जातोय आणि या प्रचारामध्ये जे आकाश कंदील चर्चेचे ठरतात ते ठाकरे बंधूंचे आकाश कंदील। आज आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित आकाश कंदील आपल्याला या दीपावलीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात। आता हे आकाश कंदील या गोखले रोडवर आणि दादरच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रकाश देत आहेत। मात्र आता हा युतीचा प्रकाश महापालिकेवर कशा प्रकारे पडतो हे पाहावं लागेल। कॅमेरामन अरविंद आर्गेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेवर लवकर निर्णय व्हावा यासाठी याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक आत्महत्या होत असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे या प्रकरणावर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली। यानुसार या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडेल। कुख्यात गुंड निलेश घायवळनं केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाई विरोधात निलेश घायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात कारवाई झाली आहे त्यामुळे अटकेची कारवाई न करण्याची निलेश घायवळनं मागणी केली आहे। आता या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालय नेमकं काय न्याय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिर्डीजवळच्या अस्तगाव इथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शिवपुराण महापुराण कथेची सांगता झाली आहे। या 5 दिवसीय कथा सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेतलाय। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे विखे पाटलांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे। मात्र स्नेहलता कोल्हे आणि शालिनी विखे पाटील यांनी सांगता कार्यक्रमामध्ये एकमेकींसोबत फुगडी खेळल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री यांनीही महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय। पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय। सोशल मीडियावर समाजामध्ये भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवळवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर भीतीदायक रील्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि चिथावणी देत दहशत माजवला या प्रकरणी घायवळवर हा गुन्हा दाखल झालाय। आजपासून अमरावती जिल्ह्याचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा कंत्राटदार आणि मजुरांकडून देण्यात आलाय। महाराष्ट्र प्राधिकरण कार्यालयामध्ये काल कंत्राटदारांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलंय।
यावेळी अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी मागील 1 वर्षापासून दिली नसल्याचा आरोप कंत्राटदार आणि मजुरांकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार का अशी चिंता जिल्हावासियांना सतावते आहे। सिडकोनं सर्वसामान्यांच्या घरांसाठी निश्चित केलेल्या 1.25 किमती एबीपी मासाच्या दणक्यानंतर कमी करण्यात येणार आहेत। सिडकोचे सहमहाव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी ही माहिती दिली आहे। सिडकोनं वाशीमधल्या गृहप्रकल्पांसाठी दिलेली 2030 सालाची मुदत 2 वर्षांनी कमी करण्यात आली आहे। या गृहप्रकल्पासाठीची अंतिम मुदत 2028 झाली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना 2030 सालाची प्रतीक्षा न करता 2028 सालीच घराच्या चाव्या देण्यात येतील। दरम्यान सिडकोचे सहमहाव्यवस्थापक शंतनू गोयल यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास मात्र नकार दिला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरणाऱ्या वसई विरारमधल्या महिला बचत गट आणि आशा वर्करमधल्या महिलांना 1 वर्षापासून प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे। या महिलांनी वसई विरार महापालिकेविरोधात रोष व्यक्त केलाय। या संदर्भात आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र फोन उचलला नाही। बचत गटाच्या जेवढ्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांचा टार्गेट दिलेलं का या वेळेतच पूर्ण करायचं। आम्ही रात्रीचा दिवस केला, कोणी ओटीपी देत नव्हतं, त्यांना मग आम्ही सांगायचं का आम्ही इकडनं आहोत, असं आहे, तुम्हाला 1500 येणार आहेत। म्हणजे एकेकाळी घसा आम्ही कोरडा करून बोलत होतो आणि त्यांचे फॉर्म भरले, पण ज्या वेळेस पैसे द्यायचे त्यांना तर 1500 येतात, पण आम्हाला एका फॉर्म मध्ये 50 रुपये सांगितले ते अजूनपर्यंत भेटले नाहीयेत। मग कुठेतरी आमच्या जोडीला असं नेहमी का होतं। यापुढे कुठल्या योजना आल्या तर आम्ही महिला बचत गट लाभ घेणार नाही। आम्ही रात्रंदिवस हे केलं, आम्हाला सांगितलं का महिलांकडून पैसे नाही घ्यायचे, आम्ही कोणाकडून 1 रुपया नाही घेतला। सायबरमध्ये लोकांनी 200-300 रुपये घेऊन फॉर्म भरलेत, आम्ही काही न घेता आम्ही महिलांचे फॉर्म भरले। ही आम्ही चुकी केली का? कुठेतरी तुम्ही अंगणवाडी सेविकांना तुम्ही प्राधान्य देतात आणि महिला बचत गट आहेत, आशा वर्कर आहेत, त्यांना का डावललं जातं? हे मला उत्तर शासनाला विचारायचं आहे। राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा उपक्रम राबवण्यात येतोय। राज्यामधल्या 500 मंदिरं, 60 राज्य संरक्षित किल्ले आणि 1800 वारवांना संवर्धनासाठी बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्यात। त्या बृहत आराखड्यामध्ये त्याचं जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक फुटफॉल वाढवणं याचा समावेश असेल। मैत्रीच्या सोबतीनं पुरातत्व विभाग हिच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून काम करेल अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमधल्या ऐतिहासिक स्थळं, मंदिरं, गडकिल्ले यांचा स्वतंत्र एकात्मिक आराखडा तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। एसटी महामंडळाची आरक्षण प्रणाली ऐन दिवाळी सीझनमध्ये ठप्प झालेली होती। ऐन दिवाळीच्या मोक्यावरती आरक्षण प्रणाली पूर्णपणे बंद पडल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत होता। मात्र आता ही आरक्षण प्रणाली सुरळीतपणे सुरू झाली आहे। आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये आता 2 वर्षाआधी महामंडळानं बदल केला आणि जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली आहे। सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट असल्याचं पाहायला मिळतंय। आरक्षण मेमो प्रिंट काढताना 1 कागद लागत होता, आता एकाच मेमोसाठी प्रिंट घेण्यासाठी 3 कागद लागतात, ज्याच्यामुळे महामंडळाचा खर्चही वाढलाय। इलेक्ट्रिक बोटीची आशियातली पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईमध्ये सुरू होणार आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक मंत्री राणेंनी शेअर केली आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोट आणि कॅन्डेला कंपनीच्या माध्यमातून ही सेवा चालू होईल। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबागपर्यंत बोट सेवा चालेल। एकावेळी 30 प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटीची क्षमता असेल। मेरीटाईम बोर्डाकडून 15 इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे, तर प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दराबाबत लवकरच निर्णय होईल। कांदिवली पूर्वचे शिवसेनेचे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांच्या पुढाकारातून आपला दवाखान्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर आणि शीतल म्हात्रे उपस्थित होते। शिवसेनेचे सर्व पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते। एकनाथ हुंडारे यांच्या मार्फत सुरू झालेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। राज्यामधल्या 3 महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे। मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 31,000 रुपये, बेस्ट कर्मचाऱ्यांना 31,000 रुपये बोनस जाहीर झालाय। ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 रुपये बोनस देण्याचा निर्णय झालाय, तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संबंधित मनपा आयुक्तांना हे बोनस कर्मचाऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत।
राज्यामधल्या पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन ही पुण्यामध्ये यशस्वी झाली आहे. मेडा कार्यालय ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ दरम्यान ही ट्रायल रन यशस्वी झाली आहे. वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. तर राज्य शासनातर्फे बस खरेदीला 30% सबसिडी दिली जाईल. ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळणार आहे. पेट्रोल डिझेल आयातीवरचा खर्चही यामुळे कमी होईल. रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून नाशिकच्या NCCF कार्यालयाला टाळं ठोकण्यात आले. शेतकऱ्यांचे 2023 ते 24 या मागील वर्षाचे कांद्याचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. जिल्ह्यातील 100 ते 130 शेतकऱ्यांचे पैसे NCCF कडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 3 कोटी रुपये NCCF देत नसल्यानं कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन पुकारले. कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व दिवाळीकरता सानुग्रह अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील हजारोच्या संख्येनं कर्मचारी या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले. अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये शेकडो कंत्राटदार आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू होतं. कंत्राटदारांचे 18 कोटी थकवल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय. तर आज निर्णय न घेतल्यास ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय. जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल जिल्हा प्रशासनानं सरकारकडे सादर केलाय. जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या तीव्र अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी सरकारनं आता मदत मंजूर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या 2 तर मराठवाडा विभागामधल्या बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या 5 अशा एकूण 7 जिल्ह्यांना 1356 कोटींचा निधी शासनानं मंजूर केलाय. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टच्या मदतीनंतर सप्टेंबर महिन्यातील नुकसानीची ही मदत लवकरच वितरित केली जाणार आहे. अकोल्यामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेतील तरुणांनी आक्रोश मोर्चा काढलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी अशोक वाटिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय. कायमस्वरूपी रोजगार, जिओ फेन्सिंग रद्द करणं, पूर्वीप्रमाणे अटेंडंट अहवाल सुरू करावा आणि रखडलेलं विद्यावेतन तत्काळ अदा करावं, नवीन भरती प्रक्रियेचा प्रश्न निकाली लागावा व तोपर्यंत स्थगिती द्यावी या सर्व मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थींनी हा मोर्चा काढलेला होता. नवी मुंबईच्या सानपाडा, जुईनगर आणि वाशी परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत मनसेनं बोंबमारा आंदोलन केलंय. 15 दिवसांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, नाहीतर मनपाच्या विभागीय कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. मालेगाव तालुक्यातील किराणा दुकानामधून अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी छापा टाकलाय. कारवाईमध्ये 8 किलो 920 ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि साहित्यासह एकूण 2,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झालाय. या कारवाईमध्ये आरोपी निलेश बापू पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो अवैधरित्या गांजाची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आलाय. दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक ऑनलाईन खरेदीच्या अॅपमधून खरेदी करताना पाहायला मिळतात. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये राहणाऱ्या राजू कांबळे यांनी अॅमेझॉन या शॉपिंग अॅपवरून एसीची खरेदी केली होती. दरम्यान या एसीच्या पार्सलमध्ये एसी ऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे मिळाले. दिवाळी काळामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ऑफर दिल्या जातात. या खरेदीला बळी पडून अशा पद्धतीनं ग्राहकाच्या प्रमाणात खरेदी करत या खरेदी दरम्यान ग्राहकांची फसवणूक होताना पाहायला मिळते. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं 162 किलो अंमली पदार्थांचा नाश केलाय. तळोजा MIDCतील शासनाच्या मान्यताप्राप्त मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भट्टीमध्ये 80 कोटींचे अंमली पदार्थ जळून नष्ट करण्यात आलेत. 59 गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट झालाय. तर वर्षभरामध्ये 130 कोटी रुपयांचे तब्बल 692 कोटी अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून नष्ट करण्यात आले. वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गालगत विरार फाटा आणि पिल्लार फाटा दरम्यान ही गळती सुरू झाली असून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू झालंय. काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 8 ते 9 तासांचा वेळ लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या गळतीमुळे नालासोपारा, पेल्लार, धानिव, नवघर, माणिकपूर, वसई, नायगाव आणि वसई गाव या परिसरामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
डॉक्टर विजय वाड लिखित शुभारंभ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईमध्ये एका छोटेखानी सोहळ्यामध्ये संपन्न झालंय. यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. यावेळी डॉक्टर विजय वाड यांची कन्या आणि अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड याही उपस्थित होत्या. गोंदियामध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग आणायला गेलेल्या एका 7 वर्षीय चिमुकलीचा ट्रेनच्या धडकेमध्ये मृत्यू झाला. आमगाव येथील गुंबार टोली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. शाळेची सुट्टी झाल्यानंतर कनिष्क मेश्राम ही 7 वर्षाची चिमुकली आपल्या घराजवळ पतंग खेळत होती. दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला पतंग पडला आणि तो आणायला ती गेली असताना रेल्वे एक्सप्रेसनं तिला धडक दिली आणि यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय. भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी पुन्हा एकदा निर्दोष तरुणाचा बळी घेतलाय. भिवंडी कल्याण महामार्गावरील टेमघर परिसरामध्ये साईबाबा मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. रस्त्यावरील उंच सकल पॅच, पेवर ब्लॉक आणि खोल खड्ड्यांमुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये स्कूल बस चालकानं दिवसाढवळ्या शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. स्कूल बस चालकाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल झालाय. नवी मुंबईच्या कामोठे शहरामध्ये महिला कामगाराला शिवीगाळ करणाऱ्या सलून चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. एक महिला कामगार 6 महिन्यांपासून एका सलूनमध्ये काम करत होती. मात्र तिला पगार देण्यात टाळाटाळ करण्यात येत होता. यानंतर तिने जाब विचारल्यावर शिवीगाळ करण्यात आल्याचं तिने सांगितलंय. यानंतर मनसैनिकांनी सलून चालकाला चोप दिलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. साताऱ्यातील सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. दोन्ही पीडित कुटुंबियांना शिवसेना पक्षाकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रत्येकी 5 लाखांची मदतही जाहीर झाली आहे. अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील दक्षिण मध्य रेल्वेच्या स्टेशन अधीक्षक कार्यालयामध्ये चक्क 8 फूट लांबीचा साप सापडलाय. हा धामण जातीचा साप होता. साप आढळल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र योगेश गावंडे पाटील आणि त्यांचे सहकारी किरण इंगळे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत शिताफीनं साप पकडलाय. नंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षितपणे सोडून देण्यात आलंय. भंडाऱ्यामध्ये 15,000ची रक्कम स्वीकारताना खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या कनिष्ठ सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयामध्येच केली आहे. रत्नघोष हुमणे असं लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकाचं नाव आहे. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून घर बांधकामाच्या स्लॅब टाकण्यासाठी कॉन्क्रीट मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला होता. तो मंजूर झाल्यानं त्यावर सबसिडी देण्याच्या नावानं सदर कनिष्ठ सहाय्यकानं ही लाच मागितलेली होती. भंडाऱ्यामध्ये विद्यार्थ्याची स्कूल व्हॅन ही नाल्याच्या पुलावरून उलटल्यामुळे 10 विद्यार्थी जखमी झालेत. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे चुकवताना व्हॅन चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना भंडाऱ्याच्या खामारी ते सुरेवाडा या मार्गावर घडली आहे. गौतमी पाटीलच्या गाडीचा 30 सप्टेंबरला अपघात झालेला होता. या अपघातामध्ये एक रिक्षाचालक जखमी झाला होता. दरम्यान गौतमी पाटीलनं या रिक्षाचालकाची मुलगी आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. गौतमी पाटीलनं आमच्याशी संपर्क साधला नाही. त्यांनी आम्हाला येऊन भेटावं. त्यांनी आमची कोणतीही मदत केली नाही असे आरोप गौतमी पाटीलवर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केलेला होता. त्यानंतर गौतमी पाटील हिने रिक्षाचालकाची मुलगी आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि त्या कुटुंबियांची विचारपूस केली आहे. त्यानंतर कुटुंबियांनी गौतमी पाटीलचे आभार मानले. मीरा भाईंदर शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागामध्ये यामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तिकडे भिवंडी शहरामध्ये आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे खदान रोडवरील ममता सायझिंगमधील चिमणी कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. चिमणी कोसळल्यामुळे विद्युत तारा देखील रस्त्यावर पडलेल्या होत्या. या घटनेमुळे परिसरामध्ये विविध वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देशही देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गुजरातच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी सर्वात आधी राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यानंतर एकामागून एक असे इतर मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. हे राजीनामे विश्वकर्मा यांना सादर करण्यात आले. त्यांनी सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिलेत. विश्वकर्मा यांच्यासह एकूण 16 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. छत्तीसगडमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. विजापूरमध्ये 170 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा कॅप्स कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार झालाय. या प्रकरणाशी संबंधित एक पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल झालाय. आमचं जनतेशी कोणताही वैर नाही, हे लोक आमच्या कामाचे पैसे देत नाही असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय. या व्हायरल पोस्टची जबाबदारी गुंड कुलवीर सिद्धू आणि गोल्डी धिल्लन यांनी घेतली आहे. तर आमच्या धर्माविरुद्ध बोलणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनाही तयार राहावे, कुठेही गोळ्या झाडल्या जाऊ शकतात असा इशाराही या पोस्टमधून देण्यात आलाय. काजळ माया ही नवी मालिका 27 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या भेटीला येते. ही मालिका धक्कातंत्र असल्याचं सांगितलं जात असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.